कुटुंबामध्ये मुलांच्या बाबतीत 4 महत्वाचे टप्पे असतात. पहिला टप्पा, मुलं जेव्हा 4-5 वर्षांची असतात तेव्हा त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकायचं का मराठी माध्यमाच्या शाळेत टाकायचं, याचंच एक डिस्कशन मी आणि जानकी करत होतो. मी तर ठरवून टाकले. हो ना, माझ्या शाळेत टाकायचं. तुमच्या शाळेत? हो. नाव न्यू इंग्लिश स्कूल आणि मराठी माध्यमाची शाळा. नाही अगं, ते त्यावेळेला इंग्रजांना खुश करण्यासाठी तसं नाव होतं. अरे पण शाळेत विद्यार्थी बघ ना तू, कसे माझ्यासारखे. नाही, माझं ठरलंय आलोकला पण इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालायचं. हो, आपण कितीही म्हटलं ना तरी सुद्धा पहिल्यापासून जर मूल इंग्लिश माध्यमात शिकलं असेल ना तर त्याला पुढे जाऊन त्याचा खूप उपयोग हो. तुमच्या सासरी कोणी इंग्लिश मीडियम मध्ये गेलं होतं? तुमच्या माहेरी? मग तुला कसं ठाऊ? अरे शाळा संपली की सगळे इंग्रजीतच चालतं. पण तू असा विचार कर ना, ज्या शाळेत मी गेलो त्या बाकावरती आलोक शिकेल, माझ्याच बाकावर. नाही नाही, फक्त एवढ्या कारणासाठी मला माझ्या मुलाला तुमच्या शाळेत घालायचं. त्याच्यासाठी मराठी माध्यमात जायची काहीच गरज नाही. कमाल करताय. अगं एक उदाहरण ग, तू आता नाही का म्हणालीस की मी हा जुना स्वेटर ठेवणार आहे, त्याच्या बाळाला घालणार आहे आणि मग त्याच्या बाळाला घालून मी फोटो काढणार आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण आपला आनंद घ्यायचा आयुष्यात. ते बरोबर आहे. पण आपल्या कॉलेजची सगळीच्या सगळी मुलं इंग्लिश माध्यमात शिकायला जातात. हा, मग आलोक एकटाच मागे पडेल ना. अरे आता तो मागे राहिला काय आणि पुढे गेला काय हे त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. त्याचा मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमशी काही संबंध नाही. हा, तुम्ही उद्या तुमच्या शाळेचा फॉर्म घ्या. ठरलं. देतील ना तुम्हाला? का नाही देणार? नाही, आई सांगत होत्या की तुम्ही तुमच्या काळात खूप गाजवले शाळा. म्हणजे असं लाल अक्षरात कुठे लिहून नसेल ना ठेवलं की देशमुखांच्या मुलाला ह्याच्या पुढे शाळेत ऍडमिशन देऊ नका. अरे चित्रकलेच्या हॉलमध्ये अजूनही मी गाईचं आणि वासरू असं एक चित्र काढलं होतं, ते अजून ठेवलंय माहिती. अरे उद्याच्या उद्या ऍडमिशन होईल बघ तू. तर अशा रीतीने आम्ही आमचा हा पहिला टप्पा पार केला. मग आला दुसरा टप्पा. 10वी नंतर मुलांनी कुठली साईड चूज करायची, सायन्स, कॉमर्स की आर्ट्स. पुन्हा एकदा डिस्कशन. पण ह्या वेळेला फरक एवढाच होता की ह्या वेळेच्या डिस्कशनला आमच्या बरोबर आमचा मुलगा आलोकही होता. अगं आलोकला तुला काहीतरी थोडं वेगळं सांगायचंय. वेगळं म्हणजे? हो, तुला तुझ्या मित्रांबरोबर कुठे फिरायला जायचंय का? कोण होतो तो? काय नाव त्याचं? त्याने तो क्लास जॉईन केलाय, C++, जावा. जावा तसा काही क्लास जॉईन करायचा आहे? नाही रे, त्याला वेगळं काहीतरी करायचंय 10वी नंतर. वेगळं म्हणजे? हॉटेल मॅनेजमेंट. येस. ते कशाला? आर्ट्स मध्ये? कॉमर्स? नाही, सायन्स मध्ये हॉटेलात कसं जायचं ते शिकवत नसणार ना. तू असं काय करतेस? त्याला काहीतरी वेगळं करायचंय ग. जसं मी बघ अभिनव मध्ये गेलो, कमर्शियल आर्ट, वेगळं वेगळं. म्हणून मी सांगत होते तुमच्या शाळेत घालू नका त्याला. बाळा, पेपर बरे का गेले? मार्क्स कमी पडणार आहेत काय? अरे तू आता मार्क कमी पडणारे म्हणून त्या क्षेत्रात जातं का कोणी? काहीतरी काय बोलतेस तू? अहो मग गरजच काय आहे? हा, काय करायचंय त्या हॉटेलात जाऊन? आई हॉटेलात नाही जाणार आहे मी, प्रॉपर कॉलेजमध्ये जाणार आहे. हॉटेल मॅनेजमेंटची कॉलेजेस असतात. हा, इट्स अ वास्ट फील्ड. सांगा ना तिला. हा, आणि करणार काय तिकडे जाऊन? अरे कुक होणार आहे तो बाबा. शेफ 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 होणार आहे तो. एक मिनिट, प्लीज त्याच्या बोला हो करू नका. हा, आणि काय आहे मध्येच? काय आहे मध्येच वगैरे नाहीये. मी गेले 6 महिने फोकस विचार केलाय आणि आता माझं ठरलंय हॉटेल मॅनेजमेंट करायचं. करेक्ट. काही 6 महिने वगैरे विचार करत नाही हे आले. मग ते डुप्लिकेट सिनेमा बघितला आणि झाले. काय काय? मी तुम्हाला सांगतो, डुप्लिकेट सिनेमा आहे ना त्याच्यामध्ये शाहरुख खान तो कुक असतो. अरे तू काय? हो. अरे मी काही ती फिल्म वगैरे बघितलेली नाहीये डुप्लिकेट वगैरे. अरे त्याला जर मनापासून काहीतरी वाटतंय तर करू दे की.
काय मनापासून वाटतंय? अहो तुम्हाला कळतंय का? त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. मी नाही हा असं बलतीकडे कुठेतरी ढकलणार माझ्या मुलाला. असं बलतीकडे वगैरे कुठेही जाणार नाहीये मी. मुंबईला जाणार आहे फार फार. दॅट्स इट. नाही. अरे नाही काय, मुंबईला जायला काय प्रॉब्लेम आहे आता? नाही, मुंबईला जायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. मग मुंबईला काय, तू शिकायला कुठेही जा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. दुबईला जा तू. दुबईला नाही जाता येणार, तिथे नाहीयेत हॉटेल मॅनेजमेंटची कॉलेज. नाही पण नाही हे नाही करायचं. तू काहीतरी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स ह्याच्यातलं तू काहीतरी निवड. मी हे करणार नाही. माझं ठरलंय मी हॉटेल मॅनेजमेंटच करणार आहे. नाही, मी काय म्हणतो, मी यातनं सुवर्ण मध्य काढलाय. तुम्ही सुवर्ण मध्ये काढलं? येस. म्हणजे तो नक्कीच त्याच्या बाजूला झोपणार. असं काही नाही, ते नेहमी तुझी बाजू घेतात आजकाल. नाही, असं नाहीये. तुमचं चुकताय दोघांचं. मी सांगतो, मी काय म्हणतो, आत्ता तू 12वीला ऍडमिशन घे कॉमर्सला. अरे हो, आता 12वी नंतर सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट करतात ना मुलं. आणि 2 वर्ष तुला वेळ मिळेल त्या नवीन फील्ड बद्दल अभ्यास करायला. हा, म्हणजे 2 वर्षानंतर हा परत का हॉटेल? जरा गप्प बस ना. बाळा, बाबा म्हणतात ते पटतंय? ऍक्च्युली पटत नाहीये, पण मला असं वाटतंय की 2 वर्ष वेळ घ्यायला पाहिजे. मी जर कॉमर्सला गेलो तर मला अजून विचार करता येईल हॉटेल मॅनेजमेंट या वास्ट फील्ड बद्दल, आणि मला अजून इन डेप्थ नॉलेज मिळेल. सो मी कॉमर्सला ऍडमिशन घ्यायला तयार आहे, पण कॉमर्सचं जे कॉलेज असेल ते मी निवडणार. ओके? म्हणजे काय? डन डन, राईट. हे लांबचे नको आहे हा. लोक कॉलेज परत बस न चल. तर अशा प्रकारे इथे दुसरा टप्पा संपला. त्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंटला वगैरे गेलो नाही, कॉमर्सला ऍडमिशन घेतली आणि त्यानंतर MBAच्या कॉलेजमध्ये गेलो. MBAचं शिक्षण घेत असताना तिथे मला इंदू भेटली. माझ्या आणि इंदूच्या रिलेशनला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि मग तिसरा टप्पा आला, जो प्रत्येक मुलाच्या आयुष्यात येतो. आपल्या गर्लफ्रेंड बद्दल घरी सांगायचं की नाही. माझं आणि इंदूचं असं ठरलं की घरी सांगायला हवं, म्हणून आज इंदूला इथे बोलवलंय, पण ती अजून इथे आलेली नाहीये. फोन करून बघतो. हॅलो, हा इंदू, कुठेस तू? हा, ठीक आहे. बुके वगैरे काय आणलंयस? हे असं बुके घेऊन गेलो ना तर बाबांना लगेच कळेल आपण काय बोलायला आलो होते. प्लीज असं सुनेचा झोन नको ना घेऊस. बुके वगैरे कशाला आणलायस तू? अरे तुम्ही बाहेर काय उभा, या ना आतमध्ये, या. अरे जानकी, पाहिलंच का? इंदूनं बुके आणलाय तुझ्यासाठी. नाही, आईसाठी नाही आणलाय तो. ऍक्च्युली इंदूचा आज कॉलेजमध्ये सत्कार झाला, तिला मिळालाय. सत्कार का? हो. कशाबद्दल ग? असं काही नाही, कॉलेज दररोज एका विद्यार्थ्याचा सत्कार करतात. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोज एका विद्यार्थ्याचा सत्कार करतात. आज हे विद्यार्थ्यांनी. वा 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 वा. पण आज काय असे जोड्यानी काय कारण काय आहे इंदू? जोड्यानी म्हणजे आहे काहीतरी, पण ते आलोक सांगेल तुम्हाला. नाही म्हणजे मी सांगितलं असतं, पण काय ना आलोकने सांगितलं तर बरं पडेल. म्हणजे आपली पण कम्फर्टेबल आहे तशी. करेक्ट. आलोक त्याचा पॉइंट बाय पॉइंट सांगितलं. हा, मी पॉइंट बाय पॉइंटच बोलत असतो. मला जे बोलायचं असतं ते मी पॉइंट शिरच सांगत असतो. मी सांगतो असं वाटतं मी वाद घालतोय. तू बोल. तू बोल. हा, बोल रे. तिला वाटतं मी वाद घालतोय. नाही, बोल. हा, तर काही नाही, ऍक्च्युली मला असं सांगायचं होतं तुम्हाला. मला एकट्याला नाही, ऍक्च्युली आम्हाला दोघांना असं सांगायचं होतं. सांगायचं नव्हतं, ऍक्च्युली विचारायचं होतं ना. असं विचारायचं होतं की पाणी वगैरे विचारणार आहेस की नाही इंदूला?
काय चहा कॉफी पाणी काहीच विचारलं नाहीस, लाडू वगैरे तरी ऑफर करायचा तिला. अरे त्याला अगं असं काय करते जानकी, त्याला आपल्याला असं सांगायचंय की आपण जेवताना त्याला मेसेज येतो आणि मग त्याचा चेहरा खुलतो ना, तो मेसेज इंदूचा असतो. नाही अहो नाही, त्याला आपल्याला असं सांगायचंय की आजकाल तुझे हे छान कपडे घालतो ना, ते कपडे इंदूच्या पसंतीचे असतात. म्हणजे दिवाळीत नाही का त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्यांनी स्वतःच्या पसंतीचे कपडे खरेदी केले, ते शॉपिंग करायला सुद्धा इंदू त्याच्याबरोबर. परवा मला म्हणाला की मला कॅफेला सोडा, मग म्हणाल नाही मला सिग्नलला सोडा ना, मी जाईन, कारण कॅफेच्या दारात ही उभी होती ना, ते त्याला अहो नाही तसं नाहीये. ऍक्च्युली त्याला आपल्याला हे सांगायचंय की कपाटामध्ये त्याचा जो कपड्यांचा गठ्ठा आहे ना, त्याच्या मागे एक लपवून ठेवलेला स्कार्फ आहे बघा, तो स्कार्फ इंदूचा. बस मी पाया पडतो तुमच्या, प्लीज बस करा हे. अजून तुम्हाला काय काय माहितीये ते प्लीज सांगू नका, आणि आज या विषयावर आपण नको बोलायला, आपण नंतर कधीतरी बोलूया. चल मला डेस्परेटली कॉफी प्यावीशी वाटते. अरे आई करेल ना कॉफी. फिल्टर कॉफी. नाही नको काकू, नाही आम्ही ऍक्च्युली नाही घेतो, हा बुके घ्या. थँक्यू. आणि बाकी काही नाही नको बोलायला नंतर. अरे असे लाजताय काय? अहो छान आहे ना जोडी. तर हा तिसरा टप्पा, म्हणजे मुलगा मार्गी लागला.